ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सिंगापूरच्या पाणी परिषदेला हजर राहण्यासाठी केंद्र सरकारची परवानगीच घेतलेली नाही ही बाब आता स्पष्ट झाली आहे। पंकजा खासगी निमंत्रणावरून सिंगापूरला आज होणाऱ्या पाणी परिषदेसाठी पोहोचल्या होत्या, पण या दौऱ्याची आगाऊ सूचना देऊन त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेण्याचा नियम हा पंकजा मुंडे यांनी पाळलेलाच नाहीये। त्यामुळे त्यांचा हा सिंगापूर दौरा आता वादात अडकलाय। इतकंच नाही तर ही पाणी परिषद फारशी महत्त्वाची नसल्यामुळे केंद्र सरकारने आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि काही राज्यांच्या मंत्र्यांना सिंगापूर वारीची परवानगी नाकारली। पण पंकजा मुंडे परवानगी न घेताच सिंगापूरला गेले आहेत आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कुठलीही चौकशी न करता पंकजा मुंडेंना पाणी परिषदेला हजर राहण्याचे आदेश दिलेत आणि या सगळ्यामुळे आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकारमधला सावळा गोंधळ पुढे आलाय। याच बातमीबद्दल अधिक अपडेट्स घेऊयात। आमचे पॉलिटिकल एडिटर आशिष जाधव आता आपल्यासोबत आहेत। आशिष, पंकजा मुंडे यांच्या सिंगापूर पाणी परिषदेला हजर राहण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेतली नाहीये, ही बाब आता स्पष्ट होतीये, नेमकी काय माहिती द्याल? दर्शना, पंकजा मुंडे ह्या जो सध्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता त्याला दांडी मारून आधी इंडोनेशियाला रवाना झाल्या होत्या। त्याबाबत सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाला मुख्यमंत्र्यांना कल्पना नव्हती। तसंच इंडोनेशियावरून सिंगापूरला पाणी परिषदेसाठी जात आहोत हे सुद्धा त्यांनी ट्विटरवरूनच जाहीर केलं। एवढंच नाही तर या पाणी परिषदेला हजर राहण्यासाठी केंद्र सरकारची आगाऊ परवानगी लागते, तशी केंद्र सरकारला सूचना द्यावी लागते, त्याचा पाठपुरावा करून केंद्र सरकारकडून ती परवानगी मिळवावी लागते। ती परवानगी पंकजा मुंडे यांनी घेतलेलीच नाही आणि त्यांनी ट्विटरवरनं काल असं जाहीर केलं की आपण जलसंधारण मंत्री म्हणून सिंगापूरच्या या पाणी परिषदेला हजर राहणार होतो, पण आता आपण त्या खात्याचे मंत्री नाही आहोत, त्यामुळं आपण पाणी परिषदेला हजर राहणार नाही असं म्हणताच मुख्यमंत्र्यांनी कुठलीही शहानिशा न करता पंकजा मुंडे यांना या सिंगापूरच्या पाणी परिषदेला हजर राहण्याचे आदेश दिले। ते सुद्धा ट्विटरवरूनच दिले। आता अशी माहिती पुढे आलेली आहे, एक तर पंकजा मुंडे यांनी पाणी परिषदेला हजर राहण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेतली नाही, तसं त्यांनी आधी कुठलीही कल्पना मुख्यमंत्री कार्यालयाला सुद्धा दिली नाही की आपण सिंगापूरला जात आहोत। तसंच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कुठली चौकशी न करता या पाणी परिषदेला हजर राहण्याचे आदेश दिले। त्यामुळे एकूणच विसंवाद या दोन मंत्र्यांमधला आणि सरकारमधला पुढे आलेला आहे। सिंगापूरचा हा पंकजा मुंडेंचा दौरा आता अडचणीचा ठरला आहे आणि ही एक मोठी डोकेदुखी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला लागणार आहे।